नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आपण बॉम्बे हायकोर्टच्या ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर ह्या एक्झामबद्दल बोलणार आहोत. ही परीक्षा आता फक्त 15 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे आपल्याला एक राईट स्ट्रॅटर्जी बनवायची खूप जास्त गरज आहे. हे बघा, बरेच विद्यार्थी असतात जे खूप मेहनत घेतात, खूप अभ्यास करतात. ज्या विद्यार्थ्यांशी मी स्वतः संवाद साधलेला आहे तर मला एक कळून चुकलं आहे की अभ्यास करण्यात आणि परिश्रम घेण्यामध्ये 90% विद्यार्थी कधीच मागे पुढे बघत नाही. कारण की आपल्याला परीक्षा पास करण्याचं, त्या पोस्टवरती बसण्याचं आपण एक स्वप्न घेऊन आलो असतो. फक्त आपलंच नाही पण आपल्या कुटुंबाचं पण ते स्वप्न असतं. त्यामुळे आपण परीक्षेमध्ये हलगर्जीपणा करत नाही. परंतु बरेच असे विद्यार्थी असतात ज्यांना राईट गायडन्स, राईट मेंटॉरशिप मिळत नाही आणि परीक्षा कशी इझिली क्रॅक करायची आहे त्याची दिशा मिळत नाही, एक राईट पाथ मिळत नाही, म्हणून ते बऱ्याचदा मागे राहतात. आता ही जी परीक्षा आहे बॉम्बे हायकोर्टची ज्युनियर ट्रान्सलेटरची, ह्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला सिलेबस बघायचं आहे जो आपला खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळेच आपण परीक्षेची जी स्ट्रॅटर्जी आहे ती बनवू शकतो. ही परीक्षा जी असणार आहे तुमची ती 3 तासांची असणार आहे. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना जो खूप डिफिकल्ट पार्ट आहे तो म्हणजे ही एक डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असणार आहे, एक ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम नाही आहे. म्हणजे तुम्हाला ह्या पेपरमध्ये 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. म्हणजे 100 मार्काची ही परीक्षा असणार आहे जी की 3 तासाच्या वेळेमध्ये होणार आहे. इथपर्यंत तर ठीक आहे. परंतु आपण शाळेनंतर बऱ्याच दिवसांनंतर पहिल्यांदा आपण सरळ सेवेचा अभ्यास करतो, MPSCचा करतो, प्रिलिम्स वगैरे जास्त आपण प्रिलिम्सचा अभ्यास करतो. तर त्यावेळेस आपण एसे, लेटर रायटिंग आणि ट्रान्सलेशन याचा बहुधा अभ्यास करत नाही. आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे तो वेगळा विषय, परंतु आपण आजपर्यंत शाळेनंतर ह्या 3 गोष्टींचा अभ्यास केलेला नाही आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता फॉर्म तर भरला आहे परंतु ह्याची स्ट्रॅटर्जी कशी करायची त्याचा विषय पडला आहे. तर त्यामुळे संगम येथे आपण क्रॅश कोर्स घेऊन येणार आहोत, त्याबद्दल आपण पुढे बोलूया. परंतु समजा इंग्लिश ग्रामर मागील झालेले ज्युनियर ट्रान्सलेटरचे जर आपण पेपर पाहिले तर यामधून आपण काही निवडक विषय काढले ज्यावरती बॉम्बे हायकोर्ट किंवा त्यांची एकंदरीत जी एक्झामिनेशन असते ती कोणत्या विषयांवर फोकस करते. फॉर एक्झाम्पल टेन्सेसवरती खूप भर देण्यात आलेला आहे बॉम्बे हायकोर्टच्या ह्या ट्रान्सलेटरच्या एक्झाममध्ये. का बरं? कारण की ट्रान्सलेटरचं काम असतं कोर्टातील ज्या कोणत्या तरतुदी झालेल्या आहेत त्यांना ट्रान्सलेट करायचं. त्यामुळे तुम्हाला ग्रामरवरती, ट्रान्सलेशनवरती सगळ्यात जास्त फोकस करावा लागेल. कारण की बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाममध्ये पण ट्रान्सलेशन, त्यानंतर वर्ब्स, कारण ही एक क्रिया असते आणि ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला याचं खूप जास्त महत्त्व असतं. म्हणून वर्ब, टेन्सेस याच्यावरती आपल्याला एकदम नीट कळायला पाहिजे. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. त्यामुळे ह्या विषयांवरती आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे, ग्रामरपर्यंत तर ठीक होतं, हे मॅनेज करून घेता येईल सगळ्यांना, जे की 30 मार्काचे. एक थोडाफार याच्यावरती आपल्याला गायडन्स भेटलं, लिस्ट मिळाली काही इम्पॉर्टंट टॉपिक्सची, तर आपण मॅनेज करून घेऊ शकतो. परंतु सगळ्यात मोठा विषय आहे तो म्हणजे एसे. आता एसे जे असतात ते जर तुम्हाला बोलायचं तर खूप प्रकारचे एसे असतात. आपण बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाममध्ये पाहिलेलं आहे की जास्त करून फिलॉसॉफिकल एसेज विचारले आहेत. तर अजून काही दुसरे प्रकार बघायचे तर एक असतो फिलॉसॉफिकल एसे ज्यावरती बॉम्बे हायकोर्टनी भर दिलेला आहे. दुसरे असतात गव्हर्मेंट इनिशिएटिव्सचे एसे, यावर आधारित. म्हणजे समजा स्वच्छ भारत मिशन आहे तर त्यावरती आपली एक वर्षानुवर्षापासून चालत आलेली संकल्पना की घरात शौचालय नको आणि घराच्या बाहेर शौचालय पाहिजे, परंतु त्या उलट गव्हर्मेंटनी आता घरात शौचालय बनवायचं आणि रस्त्यावरती घाण करायची नाही यासाठी स्वच्छ भारत अभियान आणलेलं आहे. तर ह्या 2
वेगवेगळ्या परिस्थितींच्या अनुषंगाने आपल्याला निबंध येऊ शकतो. त्यानंतर अजून तिसऱ्या प्रकारचा असतो स्टॅटिक एसे. म्हणजे यामध्ये आपल्याला एक स्टेटमेंट दिली जाते आणि त्यावरती आपल्याला त्या स्टेटमेंटलाच एक्सप्लेन करण्याचा आपल्याला एसे लिहायचा असतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे एसे असतात. अजून बरेच प्रकार आहेत जे की आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये वेगळ्या एका शेड्यूलनुसार एसे रायटिंग करू. जस्ट 15 डेजमध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस कवर करायचा आहे. तर आपण 5 दिवसांमध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे एसे आणि ते कसे लिहायचे यावरती आपण क्रॅश कोर्स घेऊन येणार आहोत. तर आता एसे म्हणजे तुमचं सगळ्यात जास्त जे जज करतो एक्झामिनर तुम्हाला, ते ह्या पूर्ण पेपरमधनं. ग्रामरवरनं तुम्हाला जज नाही करणार, कारण ग्रामर हे स्टॅटिक असतं. लेटर रायटिंग अगेन स्टॅटिक असतं. त्यामध्ये म्हणजे ऑफिशियल आणि अनऑफिशियल जे लेटर्स असतात, औपचारिक आणि अनौपचारिक, ते लिहावे लागतात. ट्रान्सलेशनमध्ये पण तुमची काही जजिंग होणार नाही आहे. पण तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही एथिकल आहात की तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड आहात, म्हणजे तुमचं पूर्ण एक झलक त्या एक्झामिनरला एसेवरनं दिसते. आता एसेवरती पण समजा एसे आपल्याला लिहायचा आहे. एसेचं जर मला बोलायचं तर एसेमध्ये 3 पार्ट असतात बघा. मी इथे एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की तुम्हाला हा व्हिडिओ बघून पण एसे कसा लिहायचा हे थोडक्यात तरी कळेल. पहिलं असतं इंट्रोडक्शन. ठीक आहे, इंट्रोडक्शन म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला प्रस्तावना असं म्हणतो. त्यानंतर येते बॉडी. ठीक आहे, म्हणजे एसेचा खरा सापळा जो आहे तो बॉडीमध्ये असतो. आणि फायनली असतं कन्क्लुजन. हे 3 घटक जर तुमच्या एसेमध्ये नसले तर तुमचे जे मार्क आहेत ते तिथेच कमी होऊ शकतात. हा 20 मार्कांचा जर तुमचा एसे आहे आणि हे 3 घटक तुमच्या एसेमध्ये नाही आहे, याची विभागणी अतिशय काटेकोरपणे एक्झामिनरला, जो कोणी व्यक्ती तिथे पेपर चेक करतात आणि जे मॉडरेटर्स असतात तिथे, त्यांनी याची एक्झॅक्ट विभागणी करून दिली असते. जर तुम्ही इंट्रोडक्शनच नाही लिहिलं, सरळ टॉपिकला सुरुवात केली आणि म्हणजे याचा अर्थ बॉडीपासून सुरुवात केली, तर तुमचे इंट्रोडक्शनचे मार्क्स तिथेच कट होणार. ठीक आहे, आता इंट्रोडक्शन पण जे आहे ते असं नाही की आपल्याला एखादा टॉपिक मिळालेला आहे की न्यू एज वुमन, समजा हा टॉपिक मिळाला आहे, म्हणजे नवीन काळातली महिला, ह्यावरती नवीन काळातल्या महिला समजा, ह्यावरती जर आपल्याला हा टॉपिक मिळाला आहे आणि तुम्ही डायरेक्ट लिहायला एक्झाम्पल वाईज कल्पना चावला लिहू लागले, सुषमा स्वराज लिहूया, डायरेक्ट एसे चालू करत आहात, तर हे अतिशय चुकीचं आहे. जसं आपण घर बनवतो तेव्हा आपण आधी प्लिंथ रचतो, असं नाही की आपण डायरेक्ट विटांनी घर बांधायला चालू करतो. तसंच इंट्रोडक्शन जे आहे ती तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असणार आहे एक्झामिनरच्या समोर. त्यामुळे आपण जितकं जास्त मन जिंकू शकू त्या एक्झामिनरचं, तितकं आपण ह्या पार्टमध्ये ट्राय करायचा. तर त्यासाठी इंट्रोडक्शनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा आपण संगम आणि तुम्ही ॲज अ टीम सोबत वर्क करू तेव्हा आपल्याला कळेल की तुमचा फोर्टे म्हणजे तुम्ही कोणत्या इंट्रोडक्शनला चांगलं लिहू शकता, कोणतं इंट्रोडक्शन तुम्ही चांगलं समजून घेऊ शकता. जसं की मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगायचं तर ॲनेक्डोट एक इंट्रोडक्शन असतं, ज्या प्रकाराला इंट्रोडक्शनच्या त्या प्रकाराला आपण ॲनेक्डोट असं म्हणतो. म्हणजे ह्यामध्ये आपण एक काल्पनिक स्टोरी बनवतो आणि त्यामध्ये समजा आपल्याला हेच आहे न्यू एज विमेनचं आपल्याला एसे आलेला आहे, त्यामध्ये आपण एक काल्पनिक स्टोरी बनवू शकतो की एक लहान मुलगी आहे, ती तिच्या आईला बघत आहे की तिची आई रोज घरकाम करते आणि समजा तिची आई कुठे समजा SFGमध्ये जरी SHGमध्ये कामाला वगैरे आहे, ती तिथनं पैसे कमवून आणते, ते पण तिच्या घरी नवऱ्याला किंवा असं देते. आणि तेच एक दुसरी वुमन आहे जी थोडी सिटीमध्ये राहते, कॉर्पोरेटमध्ये काम करते आणि ती खूप इंडिपेंडंट आहे. अशी एक आपण काल्पनिक स्टोरी त्या एसेमध्ये लिहू शकतो. यांनी काय होईल, आता जो एक्झामिनर आहे त्याचा एक पर्सनल कनेक्ट तुमच्याशी बनतो. ठीक आहे, इफ यू कॅन अंडरस्टँड देन आय थिंक यू आर गेटिंग वॉट आय एम सेईंग. तर ॲनेक्डोट एक असतं.
फर्स्ट एक प्रकार. अजून एक प्रकार जर आपल्याला बोलायचा तर पोएम. ठीक आहे, तुम्हाला एखादी माहिती असलेली, काही लोक स्वतः कविता बनवतात, छोट्या छोट्या ओळी लिहितात, त्यांनी जरी तुम्ही स्टार्ट केला किंवा तुम्हाला कोणाचे कोट माहिती असतील, काही सुविचार माहिती असतील, तर तुम्ही त्या सुविचारांपासनं, त्या पोएमपासनं स्वतःच्या इंट्रोडक्शनला सुरुवात करू शकता. आणि हो, हे UPSCच्या विद्यार्थ्यांना, MPSCच्या विद्यार्थ्यांना नेहमी शिकवण्यात आलं आहे आणि त्या स्ट्रॅटर्जीनी मार्क्स हुबेहूब तुम्हाला मिळतील याची आम्हाला खात्री आहे. खूप विद्यार्थ्यांवरती ही स्कीम चालून बघितल्यानंतर, ट्रायल आणि एरर केल्यानंतर तुम्हाला पण बॉम्बे हायकोर्टच्या ट्रान्सलेटरच्या पोस्टसाठी आपण हे सांगत आहोत. तर ही ट्रायल अँड ट्रस्टेड मेथड आहे आणि ह्याच मेथडनी तुम्ही मार्क मिळवू शकता. याशिवाय तुम्ही डायरेक्ट एस्से लिहायला गेले तर त्यांनी मार्क मिळणार नाही. ॲनिक्डोट झालं, पोएम झाली, त्यानंतर तुम्ही सेल्फ एक्झाम्पल किंवा सेल्फ स्टोरीनी पण सांगू शकता की तुम्ही एखादी स्टोरी पाहिली होती. तुम्ही समजा ट्रेनमध्ये होते, तुम्ही रस्त्यावर होते, एनी एम्पावर्ड विमेन बाय हुम यू हॅव बीन इन्स्पायर्ड, तर तुम्ही ते पण स्टोरी लिहू शकता. हे 3च लेक्चर शॉर्ट ठेवायचं आहे म्हणून मी सध्या हे 3च प्रकार सांगितले आहे. बॉडीमध्ये पण बरेच प्रकार असतात की जी एसेचा जो टॉपिक आहे त्यालाच आपण एक्सप्लेन करू शकतो. हा एक प्रकार झाला. त्यानंतर जो एसे आहे त्यामध्ये जे जे वर्ड्स दिलेले आहे त्या वर्ड्सला तोडून प्रत्येका वर्डवरती आपण एक बॉडी तयार करू शकतो. त्यानंतर अजून बरेच प्रकार आहे की त्या एसेमध्ये पॉलिटिकल अँगल आणायचा एक पॅरा, दुसरा पॅरा झाला ज्यामध्ये तुम्ही इकॉनॉमिक अँगल आणू शकता, कल्चरल आणू शकता, हो ना. असे बरेच तुम्ही म्हणजे 5-7 असे पॉईंट्स आम्ही तुम्हाला लिस्टच देऊ की ज्यानुसार तुम्ही समजा थोडेसे क्रिएटिव्ह कमी असाल तर तुम्ही हा टेम्पलेट जो आहे तो यूज करून पण एसे आरामात लिहू शकता. आता इंट्रोडक्शनमध्ये आपण एक्झामिनरला खूप इम्प्रेस करून टाकलं आहे. बॉडीमध्ये पण आपण आपली रिदम अजून चांगली चालू आहे. परंतु आता फायनली एक्झामिनर जेव्हा आपल्याला मार्क देणार आहे ते कन्क्लुजन बघून देणार आहे. त्यामुळे आपलं कन्क्लुजन हे खूप खूप स्ट्रॉंग पाहिजे, कारण की आफ्टर रीडिंग धिस ही इज गोइंग टू गिव अस मार्क्स. तर याच्यामध्ये पण आपल्याकडे प्रकार आहेत. जसं की एक असतं, तुम्ही जी स्टोरी इथे आणली होती ॲनिक्डोटमध्ये, राईट, ती स्टोरी तुम्ही वापस इथे घेऊन येऊन तुमच्या एसेला एक कंप्लीट सर्कल बनवू शकता, हो की नाही. म्हणजे आपण स्टार्टिंगला बोललो की एक मुलगी असते, ती तिच्या आईला राबताना बघते. तिची आई SHGमध्ये काम करते, वडील घरी तिला दारू पिण्यासाठी किंवा काही कोणत्याही गोष्टीसाठी आईला ते पैसे मागतात. पण तिने दुसरी एखादी तिची शिक्षिका समजा किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमधली एखादी महिला पाहिली असते जी खूप इंडिपेंडंट असते आणि मग तो एसे घेऊन येऊन आपण इकडे वेगवेगळे अँगल्स आणले आणि फायनली तीच स्टोरी इथे आणून आपण एसेला कंप्लीट केलं. ही असते आपली एक पूर्ण एसे लिहायची रणनीती, जी मी खूप खूप शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितली. परंतु जर आपण सोबत वर्क केलं तर ह्यावरती आपण अजून डिटेल्ड अभ्यास करू. त्यानंतर तुमच्या समोर येणार आहे लेटर रायटिंग. ओके, लेटर रायटिंग. लेटर रायटिंग 2 प्रकारचं असतं. एक असतं ऑफिशियल. ऑफिशियल म्हणजेच कोणतं की समजा तुम्ही लायब्रेरियन आहात आणि तुम्ही एखाद्या स्कूलचे लायब्रेरियन आहात आणि तुम्ही एखाद्या बुक स्टोअरला काही पुस्तकाची मागणी करत आहात, ते झालं ऑफिशियल लेटर. काही असतात अनऑफिशियल, म्हणजे तुम्ही एखाद्या सिटीमध्ये राहता जॉबसाठी किंवा तुम्ही फौजी आहे असं ते तुम्हाला एखादी स्टोरी सांगतात की तुम्ही एक गाभा सांगतात की तुम्ही हे आहात आणि तुम्हाला आता तुमच्या घरी पत्र लिहायचं आहे. तर हे आपण जर मागचे पेपर पाहिले, प्रिव्हियस इयर पेपर्स जे की अवेलेबल तसे तर नाही आहे, पण जे संगमचे विद्यार्थी होते आणि त्यांनी येऊन सांगितलं की एक्झाममध्ये काय काय क्वेश्चन्स आले होते, त्याच्या एका डिटेल्ड ॲनालिसिसवरनं कळालं की कधी ऑफिशियल येतात, कधी अनऑफिशियल येतात. पण अनऑफिशियल खूप कमी आले आहे. जास्तीत जास्त ऑफिशियल लेटर आले आहे की हायकोर्टामधून ही
जी आहे रिक्वेस्ट ती औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बेंचवरती दिली आहे, नागपूर बेंचवरती दिली आहे, तर त्याबद्दल एक आराखडा लिहा. हे असतं लेटर रायटिंगमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं जिथे विद्यार्थी पुन्हा थोडे गोंधळून जातात ते आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड एनी ऑफ द वन फॉलोइंग लँग्वेजेस विज हिंदी कोकणी. ओके, तर मॅक्झिमम विद्यार्थी हिंदी घेतात, कोकणी पण घेतात, पण तुरळक विद्यार्थी आहेत ते. आणि सगळ्यात जास्त जर तुम्ही बघू शकत असाल तर सगळ्यात जास्त वेटेज दॅट इज 40 मार्क्स याला दिलं आहे. का? कारण की तुम्ही एक ट्रान्सलेटरच बनणार आहात आणि ट्रान्सलेशनवरती तुमचा चांगला से हवा. तर आपण याच्यासाठी काय करणार आहोत, काही वर्ड्स असतात जे की तुम्ही जर न्यूजपेपर जरी वाचत असाल, जर तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचत असाल, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस, तर त्यामध्ये हमखास काही वर्ड्स नेहमी रिपीट होतात, हो ना. त्या वर्ड्सची आपण लिस्ट तुम्हाला इथे देऊ की जे शब्द तुमच्या ट्रान्सलेशनमध्ये यायला म्हणजे यायलाच पाहिजे. त्याची एक स्ट्रिक्ट, जसं की ज्युडिशियरी, एम्पॉवरमेंट, हे मी फक्त काही एक्झाम्पल्स देते आहे. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हो ना, हे शब्द आहेत. याची तुम्हाला असं नाही की एकसोबत आम्ही तुम्हाला लिस्ट देऊन दिली आणि आमचं काम झालं, असं नाही. आम्हाला तुम्हाला पास करून घ्यायचं आहे. नुसतं इथे एक कोर्स काढला त्यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे असं नाही. दर दिवशी स्ट्रॅटर्जिकली इंग्लिशचे 10, मराठीचे 10 आणि हिंदीचे 10 न्यूजपेपर्स वाचून वेगवेगळे जे बॉम्बे हायकोर्टचे ट्रान्सलेशन आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचं ट्रान्सलेशन आणि त्यावरती कोणते शब्द लागतात तसे टीम वर्क करत आहे. दर दिवशी तुम्हाला 10-10 म्हणजे 30 असे शब्द आम्ही देऊ जे तुमच्या ट्रान्सलेशनमध्ये यायलाच पाहिजे. त्या शब्दांची आम्ही लिस्ट देऊ. तुम्ही ते फक्त पाठ करायचं आणि जसं समोर आपल्या ट्रान्सलेशन आलं तुम्हाला कळेल की हा शब्द ह्या गोष्टीसाठी आपल्याला यूज करायचा आहे. अजून एक शब्द आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ. हे जे शब्द आहेत ना, हे तुम्हाला कोणत्याही ट्रान्सलेशनमध्ये उपयुक्त आहेत. आता आपण पाहिला सिलॅबस, ठीक आहे. यासाठी आता पासिंग मार्क जे सांगितले आहेत ते 50 मार्क्स आहे. पण याचा अर्थ असं नाही ज्याही विद्यार्थ्याला 50 मार्क्स पडले तो विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाला असं नाही आहे. फक्त पासिंग म्हणजे तुम्ही जस्ट एक्झाम पास झाले. परंतु याचा पण कट ऑफ लागेल. 100 मार्क्सपैकी ज्या विद्यार्थ्याला कॅटेगरी वाईज जसे मार्क मिळालेले आहेत त्यानुसार कट ऑफ ठरेल आणि मगच तुम्ही इकडे इंटरव्ह्यूला जाल. आपण ह्या क्रॅश कोर्समध्ये इंटरव्ह्यू गायडन्स पण देणार आहोत. तर एक माझी खूप इच्छा आहे की तुम्ही आमच्यासोबत वर्क करून ह्या स्टेज थ्रू जाओ आणि आम्ही संगम येथे जी पण टीम काम करत आहे जस्ट फॉर बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर, त्यांचं जे काही वर्क आहे ते तुम्हाला खूप उपयोगाचं व्हावं ही माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला जाओ आणि इंटरव्ह्यूमध्ये पण आपण 24 तास तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. त्यामध्ये फ्री मेंटॉरशिप देऊ आपण. आणि फक्त संगम येथे शिक्षक फॅकल्टी आम्हीच नाही, जे आधी बॉम्बे हायकोर्टमध्ये पास झालेले विद्यार्थी आहेत ते पण तुम्हाला त्यांच्या वेळात वेळ काढून टाईम देतील. त्यांना इंटरव्ह्यूमध्ये कसे क्वेश्चन्स आले होते हे ते तुमच्यासोबत शेअर करतील आणि तेव्हा आपण इंटरव्ह्यूची तर तयारी करूच. परंतु सगळ्यात आधी आहे रिटन एक्झाम, जी की खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये जर तुम्ही जो काही सिलॅबस दिलेला आहे आजच्या दिवसाचा 15 दिवसांमध्ये आपण हा सिलॅबस कंप्लीट करणार आहोत. खूप सारे एस्से तुमच्याकडनं लिहून घेणार आहोत. लाईव्ह ट्रान्सलेशन देणार आहोत तुम्हाला आणि तिथे लाईव्ह तुम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन पण करून देणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर आम्ही तुम्हाला फर्स्ट 10 एसेज फ्री इव्हॅल्युएट करून देऊ. तुम्हाला जो वाटेल तो एसे तुम्ही लिहा. मी खाली व्हिडिओमध्ये आपली टेलिग्रामची चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला देते. तुम्हाला फोन नंबर देते मी की तुम्ही त्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुमचे एसे सेंड करू शकता. आपण तुमचे 10 एसे हे फ्री इव्हॅल्युएट करून देऊ आणि 10 ट्रान्सलेशन पण फ्री इव्हॅल्युएट करून देऊ. तर ह्या कोर्सबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता आणि हमखास ह्या कोर्सची माहिती जाणून घ्या.
तर कोर्स हा फ्रीमध्ये पण ठेवू शकलो असतो आपण, परंतु काय असतं, जेव्हा कोणाला फ्रीमध्ये काही मिळतं तेव्हा त्याची त्याला जाण नसते. असं म्हणतात ना, ते आम्हाला खूप एक्सपिरियन्स आलेला आहे. फ्रीमधल्या गोष्टींना खरंच तुम्ही सिरियसली घेत नाही, म्हणून आपण एक खूप क्षुल्लक अशी त्याची फीस ठेवूया. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला एम असणार आहे की ही एक्झाम क्रॅक करणं. आपलं जे स्वप्न आहे त्या खुर्चीवर स्वतःला बघायचं, ते स्वप्न आपण पूर्ण करू. आणि तुम्ही पुढच्या डिटेल्ससाठी त्या नंबरवरती कॉल करा आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत खूप छान अभ्यास करा. नमस्कार.